बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 65. साधना आणि संध्या तर उच्चभ्रू राहणीमानातल्या, शहरात वाढलेल्या, दुःख काय असतं हे माहीत सुद्धा नसलेल्या, तरी पण आपल्या नवऱ्यांच्या लहानपणीच्या जीवनात घडलेला प्रसंग आणि त्यानंतर गावाकडच्या घराण्याची झालेली वाताहात ऐकून त्या सुन्नच पडल्या. सासूबाईंचं मुलांसाठी झुरून मरणं तर त्यांच्या जीवाला चटका लावून गेला. आशाच्या जीवनाची झालेली महादुर्दशा तर त्यांचं काळी चिरून गेली. लकवा मारण्याचं कारण आणि लकवा मारल्यानंतर भर तारुण्यात इतकी वर्षे ती कशी जगली असेल, याच गोष्टींचा विचार करून त्यांचं मन भरून येत होतं. दुःख कोणत्या गोष्टीमुळे निर्माण होऊ शकतं व ते कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतं आणि मानवी जीवनावर त्याचे किती खोलवर दुष्परिणाम होऊ शकतात, याचं एक अत्यंत बोलकं आणि दाहक उदाहरण त्यांनी स्वतःच्याच घरात अनुभवलं होतं. हे सगळं ऐकून शिवाजीला तर काहीच सुचेना. तो सुन्नच पडला. त्याच वेळी येऊन आपण यांना सर्व हकीकत सांगायला हवी होती, असं राहून राहून त्याला वाटू लागलं. या गोष्टीचा त्याला आता फार पश्चाताप होऊ लागला. घराण्याच्या दुर्दशेची ही महागाथा ऐकून नौकुडकरांनी तर डोक्याला हातच लावला. जगात असंही घडू शकतं, या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसेना. तिसरा दिवस म्हणजेच कावळ्याला नैवेद्य ठेवायचा दिवस उगवला. भाऊबंधांनी, शेजाऱ्यांनी, गावातल्यांनी आणि पाहुण्या रावळ्यांनी जमेल तसे नैवेद्य बनवून आणले. सकाळी 9च्या दरम्यान रुक्मिणीला जिथं अग्नी दिला होता तिथं सगळेजण गेले. संगीताच्या आणि सुनीताच्या आधारानं आईचा धावा करीत व आठवणींचा पाढा वाचत आणि भविष्यातल्या सतावणाऱ्या प्रश्नांना मांडत ती रडतच तिथंपर्यंत पोहोचली. तिचं रडणं ऐकून सगळ्यांच्या मनात गलबलून येत होतं. संजय व उमेशला अश्रू आवरत नव्हते. रुक्मिणी वारलेल्या दिवशी संध्याकाळी वळवाचा जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे अग्नी दिलेल्या जागेवरचा राखीचा ढीग भिजून घट्ट होऊन बसला होता. नैवेद्य ठेवण्या अगोदर त्या राखीच्या ढिगाच्या दक्षिण दिशेला महादेवनं परंपरागत पद्धतीने पिंडाची पूजा मांडली. तो सांगेल तसं संजयनं व उमेशनं भरल्या मनानं पूजेतल्या विधी आटोपल्या. आपल्या आईच्या आत्म्याला शांती लाभू दे म्हणून दोघंही डोकं टेकून पाया पडले. नंतर सगळ्यांनी कपड्यात बांधलेले आपापले नैवेद्य सोडून राखीच्या ढिगाच्या बाजूने ठेवले. सगळेजण हात जोडून पाया पडले. नैवेद्य ठेवल्यावर सगळेजण आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसले. गावापासून काव काव असं ओरडत डोक्यावर घिरट्या घालणारे कावळे इथंही घिरट्या घालत होते, पण नैवेद्याला तोंडच लावेनात. ठेवलेल्या नैवेद्यांच्या बाजूला जाऊन बसू लागले, पण नैवेद्य न घेताच ते ओरडत आजूबाजूच्या झाडावर जाऊन बसू लागले. कोणाला काहीच कळेना. पाटलांना तिथं जाऊन पाया पडायला सगळ्यांनी सांगितलं. रुक्मिणीच्या आठवणीनं पाटील सुन्न झाले होते. सगळ्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी तसं केलं, तरीही कावळे पिंडाला शिवेनात. नंतर संजय व उमेश जाऊन माफी मागत अक्काला सांभाळतो असं म्हणत पाया पडले, पण तरीही कावळे नैवेद्याला शिवेनात. काय चुकलं, काय राहून गेलं, सगळेच विचारात पडले. अशानंही लंगडत जाऊन पाया पडून नैवेद्य घ्यायची विनंती केली. कमळाबाईनं रुक्मिणीच्या भावांनी पाया पडून विनंती केली, तरीही कावळे नैवेद्याजवळ जाईनात. गेले तरी नैवेद्य घेईनात. सगळेजण काळजीत पडले. शेवटी शांतानं जाऊन, माझा जीव महान असं पतूर पुरीची मी काळजी घेतो, तिची सगळी सोय करतो, असं बोलत हात जोडले व पाया पडली. तेव्हा मात्र सगळे कावळे काव काव करीत आले व नैवेद्यावर तुटून पडले. पिंडाला कावळ्यांनी शिवलं. तिढा सुटला. सगळ्यांच्याच मनाला बरं वाटलं. कावळ्याने नैवेद्य घेतल्यावर सगळ्यांनी आंब्याच्या झाडाखालनंच पुन्हा हात जोडले व परतीच्या वाटेला लागले. जड मनानं आणि जड पावलाने अशा एक एक पाय टाकत घरच्या दिशेनं चालू लागले. भाऊ रेडेकरनं आणि महादेवनं त्या जागेवरची रक्षा एका तांब्याच्या लोट्यात भरली व गावाकडे घेऊन आले.
रक्षा विसर्जन करायला नदीवर जावं लागतंय, असं भाऊ रेडेकरला संजयला सांगितलं. संजयनं आपल्या ड्रायव्हरला गाडी घेण्यास सांगितलं. भाऊ रेडेकर, महादेव, शिवाजी, संजय आणि उमेश असे 5 जण गाडीत बसले. रक्षा भरला लोटा भाऊनं संजयच्या हातात दिला. तो लोटा हातात घेऊन व डोळे मिटून संजय शांत बसला. गाडी नदीच्या दिशेनं धावू लागली. कर्नाटकातली हळेकट्टी आणि कलमवाडी ही 2 गावं मागं पडून मोदगाव हे उमेशच्या मामाचं गाव आलं. लहान असताना आशा, संजय व उमेश हे तिघही शांतासोबत दरवर्षी या गावच्या भावेश्वरी देवीच्या माही यात्रेला यायचे. मोदगावच्या भावेश्वरी देवीला त्यांनी मनोमन हात जोडले. गाडी पुढे धावू लागली. महादेवाला रक्षा विसर्जनाचं ठिकाण माहीत होतं. त्यानं त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवायला सांगितलं. गाडीतनं उतरून सर्वजण पायवाटेनं नदीकडे चालत जाऊ लागले. पुढे गेल्यावर उजव्या हाताला रामलिंगेश्वराचं मोठं मंदिर लागलं. सर्वांनी रामलिंगेश्वराला हात जोडले व नदी जवळ पोचले. हीच ती घटप्रभा, जीवनदायिनी, या अगोदर फक्त दूर न पाहिलेली. लहानपणी कधी काळी लक्ष्मी टेकावरच्या उंच टेकडीवरनं जिला आलेला पूर पाहिला होता. पुरामुळे जिच्या आजूबाजूचा परिसर लाल भडक पाण्यानं वेढलेला पाहिला होता. आज मात्र दोघंही तिला अगदी जवळनं पाहत होते. शिवाजीही घटप्रभेला पहिल्यांदाच पाहत होता. याच ठिकाणी घटप्रभा आणि ताम्रपर्णीचा संगम होतो. स्वच्छ व नितळ पाण्यानं भरलेलं संगमाचं ते विशाल पात्र पाहून संजय व उमेशसह शिवाजीचंही मन काहीसं घाबरलं. निसर्गाचा तो अद्भुत चमत्कार पाहून सर्वांनी गदगद मनानं हात जोडून वंदन केलं. दोन्ही जीवनदायिनींच्या संगमाच्या ठिकाणी नदीपात्रात एक मोठं शिवलिंग बांधलेलं आहे. शिवलिंगाला सर्वांनी हात जोडले. याच ठिकाणी सर्वजण रक्षा विसर्जन करतात. पश्चिम सह्याद्रीच्या कुशीतनं उगम पावलेल्या या दोघी बहिणी स्वतःचं दिव्य अस्तित्व जाणवून देत व उरात भेटीची आस ठेवून शेकडो मैल वाहत येऊन याच ठिकाणी एकमेकींची गळाभेट घेतात. इथंच ताम्रपर्णी आपल्या मोठ्या बहिणीच्या पात्रात विलीन होते. इथंच तिचं नाव संपतं. इथनं पुढं आपल्या लहान बहिणीला स्वतःच्या प्रवाहात सामावून घेऊन थोरली बहीण वेळेसारखी निरंतर आणि अव्याहतपणे पुढे वाहत राहते. पुढे दड्डी गावाजवळ नदीवर एक पूल बांधला होता. पुलाच्या खांबांना लाकडाच्या मोठ्याल्या फळ्या आडव्या लावून तिचं पाणी अडवलं होतं. त्यामुळं वरपर्यंत तुंब चढली होती. पाणी संतपणे वाहत होतं. पाऊस चालू झाल्यावर मात्र त्या फळ्या काढून जोमानं भरून वाहणाऱ्या घटप्रभेला वाट मोकळी करून दिली जात असे. पावसाळा ओसरल्यावर पाणी साठवून राहावं म्हणून पुन्हा त्याच फळ्या आडव्या लावून पाणी अडवलं जातं. रक्षेनं भरलेला लोटा दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये पकडून संजयनं आपल्या कपाळाला लावत घटप्रभेला प्रणाम केला व माझ्या आईच्या रक्षा सागरात नेऊन विलीन कर म्हणून विनंती केली. नंतर लोट्याला बांधलेला कपडा सोडून त्यातली राख पाण्यात विसर्जित केली. पाण्यावर तरंगणारी ती राख पाण्याच्या संत प्रवाहाबरोबर हळूहळू पुढे सरकू लागली. आता याच रक्षेतले काही कण महासागरात जाऊन सामावणार होते. महाकाय वियोगाच्या दुःखात झुरून मेल्या रुक्मिणीचं शरीरही खऱ्या अर्थानं आता अनंतात विलीन झालं. हलकेसे हेलकावे खात दूर दूर जाणाऱ्या त्या राखेकडे पाहताना संजयच्या मनात भडबडून आलं. पश्चातापानं जळत असल्या मनात दुःखाचे चटके बसू लागले. आई 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 असं म्हणत तो रडू लागला. उमेशचाही बांध फुटला. तोही रडू लागला. शिवाजीनं त्यांना सावरलं. महादेवलाही अश्रू आवरले नाहीत. नंतर भाऊनं सगळ्यांना गाडीकडे जायला सांगितलं. सगळ्यांनी पुन्हा घटप्रभेला व शिवलिंगाला हात जोडले व भरल्या मनानं पाठीमागं फिरले. वाटेत रामलिंगेश्वराला पुन्हा हात जोडून सर्वजण गाडीत येऊन बसले. 12व्या दिवशी शांती भोजन घालावं लागलं. पण तोपर्यंत नवकुळकर थांबू शकत नव्हते. त्यांनी तसं पाटलांना विनंती वजा सांगितलं. पाटील ठीक आहे बोलले. नवकुळकर आणि सुमित्रा देवी गाडीत बसून मुंबईला निघून गेले. 12व घातल्यानंतर 2-1 दिवसांनी गाडी पुन्हा सर्वांना न्यायला येणार होती.
दिवस निघून जात होते. साधना, संध्या व मुलं गावच्या घरच्या वातावरणात काहीशी रोळली होती. पाटील, शामराव व शांता मुलांना अंगावरनं खाली ठेवत नव्हते. त्यांचे भरपूर लाड करीत होते. आशाही त्यांना प्रेमानं जवळ घेत होती. त्यांना मायेनं कुरवाळत होती. साधना आणि संध्या तर आशाला फारच मदत करीत होत्या. आशानंही त्यांची चांगली ओळख करून घेतली होती. 12व्या दिवशी संजयचं मुंडन करायचं होतं. मुंडन करण्यासाठी परत नदीवर जावं लागणार होतं. म्हणून सकाळी सुभाषची गाडी मागवून महादेव, संजय, उमेश आणि शिवाजी हे चौघेजण गाडीत बसले. आपल्या गावी जाऊन शिवाजी कालच परत यमेवाडीला आला होता. नदीवर जाताना गावातल्या केस कापणाऱ्याला पण सोबत घेऊन गेले. मुंडन करण्यासाठी रक्षा विसर्जनाच्या ठिकाणी जायची गरज नव्हती. घटप्रभा नदी जवळच्याच हळेकट्टी गावाजवळनं पुढे वाहत जाते. तिथल्या नदी तीरावर सुभाषने गाडी नेऊन उभी केली. सर्वजण गाडीतनं उतरले. घरातनं बनवून दिलेला नैवेद्य महादेवनं केळीच्या पानावर वाढून ठेवला. पप्पा आणि संजयच्या हातात दिला. संजयने एका ठिकाणी नैवेद्य नेऊन ठेवला व महादेवनं सांगितल्याप्रमाणे त्याच्या कडेनं पाणी सोडलं आणि अगरबत्ती लावून पाया पडला. उमेश, शिवाजी आणि महादेवही हात जोडून पाया पडले. कावळ्याने इथला नैवेद्य पटकन घेतला. नंतर संजयने घटप्रभेला हात जोडले व पाण्यात एक डुबकी मारली. एक छोटीशी शेंडी ठेवून केस कापणाऱ्यानं संजयचे सर्व केस भादरले. दाढी मिशी पण काढली. सगळे केस नदीत वाहवून देऊन सर्वजण गावाकडे परतले. रुक्मिणीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून दुपारी गोडं जेवण बनवून भाऊबंद, शेजारी आणि सर्व पाहुणे मंडळींना बोलावून जेवू घालायचं होतं. सर्वांनी गूळ व हरभऱ्याची डाळ अगोदरच आणून दिली होती. तशी प्रथाच होती. संगीता, सुनीता, सुगंधा आणि भाऊबंदातल्या बायकांनी जेवणासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची कालच जुळणी करून ठेवली होती. सकाळी पहाटे उठून त्यांनी पुरणपोळ्या बनवल्या होत्या. बाकीचं पण सगळं जेवण बनवलं होतं. एका केळीच्या पानावर नैवेद्य काढून ते पान ताटात घालून ठेवलं होतं. नदीवरून परत आल्यावर नैवेद्याचं ताट, पाण्यानं भरलेला एक तांब्या, फुले व अगरबत्त्या घेऊन संजय, उमेश व शिवाजी महादेवबरोबर रुक्मिणीला अग्नी दिलेल्या ठिकाणी मधल्या वाटेनं चालत गेले. महादेव सांगेल तशी संजयनं पूजा केली व ताटातला नैवेद्य काढून तिथं ठेवला. भरल्या मनानं दोघंही पाया पडले. शिवाजी आणि महादेवही पाया पडले. काव काव करीत कावळे नैवेद्यावर तुटून पडले. कावळ्यांनी नैवेद्य घेतल्यावर ते घरी परतले. मध्यंतरीच्या एका दिवशी संजयने आणि उमेशने गडिंग्लजला जाऊन बैलांच्या फोटोमधल्या आपल्या आईचा फोटो वेगळा व मोठा करून त्याच्या 2 कॉपीज बनवून त्या भरून आणल्या होत्या. कारण तिचा दुसरा कोणताच फोटो नव्हता. पुढे कधी फोटो काढण्याचा प्रसंगच आलेला नव्हता. दैवानं तो येऊच दिला नव्हता. 2 फोटोंपैकी एक फोटो आज पुजून त्याला फुलांचा हार घातला होता. दुसरा फोटो मुंबईला घेऊन जाणार होते ते. काल संध्याकाळीच सगळ्यांना रुक्मिणीच्या 12व्याच्या जेवणाचा निरोप मिळाला होता. त्याप्रमाणे एक एक करीत सगळेजण हजर झाले. सगळ्या मंडळींनी फोटोला फुलं अर्पण करून नमस्कार केला. नंतर सगळ्यांची घरातच पंगत बसवून जेवायला वाढलं. सगळ्यांनी 12व्याचं शांती भोजन घेतलं. सगळ्यांच्या पोटाला पोटभर अन्न लागून त्यांचा आत्मा तृप्त झाला. तसा रुक्मिणीचा आत्माही आता तृप्त झाला. गेली 18 वर्ष दुःखात आणि वियोगात अर्धपोटी राहिल्या जीवाचं आज खऱ्या अर्थानं पोट भरलं. रुक्मिणीचं सगळं क्रियाकर्म आज 12व्या दिवशी संपलं. ज्याच्या वियोगात रुक्मिणी झुरून मरून गेली, शेवटी त्याच्याच हातनं तिची सगळी अंतिम कार्य पार पडली. संजयला व उमेशला सर्व काही व्यवस्थित समजावून सांगून शिवाजी 12व्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच पुन्हा आपल्या गावी गेला. तो आता तिथनंच मुंबईला जाणार होता. तो परत जाताना दोघंही त्यांच्या गळ्यात पडून रडले. त्याला सोडावंसं वाटत नव्हतं. तरीही तो त्यांची समजूत घालून आपल्या गावी गेला. त्याला आपल्याच कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी द्यायची व राहायची सुद्धा सोय करायची आणि काही प्रमाणात का असेना त्याच्या ऋणाची उत्तराई करायची असा दोघांनी निर्णय घेतला. सगळ्यांना व्यवस्थित समजावून सांगून कमळाबाई पण उंबरवडला परत गेली. शांताचा भाऊही आपल्या गावी निघून गेला. आईचं 12वं झालं. इतक्या दिवसात वातावरण बरंच निवळलं होतं.
दोघांच्याही मनावरचा ताण बराच कमी झाला होता. 12 दिवस सर्वजण पाटलांच्या घरात एकत्रच राहिले होते. 12 दिवस दुःखातल्या एकोप्यात गेले. या 12 दिवसात ते फक्त गडिंग्लजला आणि नदीवर गेले होते, तेही त्यांच्या गाडीतनं आणि सुभाषच्या गाडीतनं. काल नैवेद्य ठेवण्यासाठी शेतात गेले होते, ते पण मधल्या वाटेनं चालत गेले होते. या व्यतिरिक्त ते कुठेही बाहेर गेले नव्हते. बालपणातल्या आठवणीतलं आणि इतक्या वर्षात बदललेलं आपलं गाव फिरून पाहावं किंवा शेत फिरून पाहावं असं सुद्धा त्यांना वाटलं नव्हतं. इतकंच काय तर जवळच असल्या स्टँडवरच्या नानाशेठच्या हॉटेलपर्यंत सुद्धा ते गेले नव्हते. एवढी त्यांना आपल्याकडनं झालेल्या चुकीची लाज वाटत होती. गेले 12 दिवस आणि आजही पाटलांचे सगळे सहकारी येऊन त्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करीत होते. संगीता, सुनीता नेहमीप्रमाणे येऊन त्यांना घरात मदत करीत होत्या. या 12 दिवसात 18 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या प्रसंगानंतर घराण्याचे झालेले हाल महादेवनं आपल्या खुबीत संजयला व उमेशला अगदी सविस्तरपणे समजावून सांगितले होते. त्यांना शोधण्यासाठी आणि आशाला बरं करून घेण्यासाठी केलेला जीवाचा आटापिटा, रुक्मिणीची व शांताची आदळआपट, ढासळलेली परिस्थिती, दुःखानं विव्हळणारी मनं, धरणाच्या भीतीनं मनाचा होणारा त्रागा, देव देवरशांचे उपाय, पाटलांनी पाटीलकीचा दिलेला राजीनामा, खर्च निभावून येण्यासाठी विकलेली जमीन, हे सगळं काही सांगितलं होतं. ते सर्व ऐकून तर त्यांना मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. पाटलांनी घराला सावरण्याचा केलेला प्रयत्न आणि आशानं जोपासलेला पुस्तक वाचण्याचा छंद व तिची वाचनाची आवड पाहून वसंतराव दळवी गुरुजींनी तिला चालवायला दिलेलं वाचनालय, हेही सर्व त्यानं समजावून सांगितलेलं होतं. रमेशच्या अंत्यविधीचं दर्शन तर त्यानं आपल्या खुबीदार वाणीतनं त्यानं प्रत्यक्ष घडवलं होतं. त्यानं सांगितलेलं सगळं ऐकून व ते प्रसंग डोळ्यांसमोर रंगवून दोघंही रात्रीच्या वेळी अंथरुणात तोंड खुपसून रडले होते. आपण केलेल्या अपराधाला क्षमा नाही असं त्यांना वाटत होतं. एवढंच काय तर आपण जगण्याला सुद्धा लायक नाही आहोत असं त्यांना वाटत होतं. भयंकर शरम वाटत होती जगण्याची. लोकांच्या नजरेपासून वाचण्यासाठी ते दोघंच घरातल्या एका संपात बसून असायचे. आपापसात काहीतरी बोलत बसायचे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.